जय शिवराय बांधवांनो, आपण जर पाहिलं असेल तर आज जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396वा शिवजन्मोत्सव साजरा होतोय। विविध शोभायात्रा असतील, रॅली असतील, मोटरसायकल रॅली असतील, मिरवणुका जे आहेत ते साजरे होत आहेत। मात्र या शिवजन्मोत्सवाच्या कालावधीत एक विदारक आणि आघोरी प्रथा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। ज्या प्रथेचा आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा कसलाही साधर्म नाही आहे, कसलीही परंपरेला त्यांनी कधीही या खतपाणी घातलेलं नाही आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं बहुजन प्रतिपालक ही जी आहे ते उपमा मिळवली। अशा जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव होताना त्यांना अभिवादन करण्यासाठी एक आघोरी प्रथा समोर येते, जी की शिवाजी महाराजांची थेट जी आहे ती मंचावर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये जी आहे ते आरती होते। अतिशय विघातक, घातक आणि आघोरी प्रथा जी आहे ती महाराजांची या पद्धतीनं जी आहे ती सुरू असल्याचं चित्र, विदारक चित्र पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना घडवलं, अशा जिजाऊ मासाहेबांची जिजाऊ वंदना होणं, सर्वांनी हात जोडून जिजाऊ वंदना गायन करणं अभिप्रेत असताना, सगळीकडे सुरू असताना, महाराष्ट्रभरामध्ये असं सुरू असताना एकीकडे ही आरतीची आघोरी प्रथा जी आहे ती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी केली जाते। खऱ्या अर्थानं पाहिलं, विचार केलं तर या महाराजांच्या विचारांचं आणि महाराजांचं दैवतीकरण करण्याचा काही जणांचा कुटील डाव जो आहे तो या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळते। मात्र 21व्या कालखंडामध्ये जगत असताना या आधुनिक युगामध्ये महाराज आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहेत। प्रेरणादायी महाराज असताना त्यांची आरती करणं कितपत योग्य आहे? महाराजांना अभिवादन करायचं असेल तर जिजाऊ वंदना गायन करा, त्यांना नतमस्तक व्हा। मात्र ही आगोई कृती जे आहे ते घडणं अभिप्रेत नाही आहे, जे की होताना पाहायला मिळतं आहे। काल परवा मी पाहिलं की एका शिवजयंती मंडळाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये देखील या आघोरी प्रथा सुरू आहेत। का तर मान्यवराला बोलवले आणि त्याच्या हस्ते आरती आहे। अतिशय चुकीची पद्धत आहे। तुम्हाला जर अभिवादन करायचं असेल तर जिजाऊ वंदना गायन करा। दुसरीकडं पाहायला मिळाले एका लग्नात देखील जी आहे ती आरती देखील त्या ठिकाणी जी आहे ती साजरी केली जात होती। शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी असताना त्यांना दैवतीकरण करणं, हळूहळू त्याच्या प्रथा वाढत जातील। ही प्रथा आघोरी का तुम्ही रूढ करताय? ही प्रत्येकानं बोललं पाहिजे। एक जण करतोय म्हणून दुसरा करतोय म्हणून तिसरा, आणि हे लोन जे आहे ते आता ग्रामीण भागात पसरत चाललेलं आहे। आधुनिक विचारसरणी डोक्यात आत्मसात करून शिवचरित्राची खऱ्या अर्थानं गाथा जर मनामनात रुजवायची असेल तर महाराजांना नतमस्तकच पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होणं गरजेचं आहे। कृपा करून शिवभक्तांना विनंती आहे माझी, एक उद्योजक आणि एक पत्रकार म्हणून सध्याचं समाजातलं वातावरण जे आहे ते हे आघोरी प्रथा तुम्ही लावून घेऊ नका। हे माझं जरी वैयक्तिक मत असलं तर हे बोलू वाटलं म्हणून आज आपल्यासमोर व्यक्त होतोय। त्यामुळे या आघोऱ्या प्रथेला खतपाणी न घालता महाराजांना नतमस्तक व्हा आणि खऱ्या अर्थानं त्यांना वंदन करा। मात्र या आघोऱ्या प्रथेला कोणीही खतपाणी घालू नका। ही प्रथा जी आहे ती बंद करणं गरजेचं आहे।